सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सर्वच दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश सभापती दिलीप माने यांनी आडत व्यापारी संघटनांच्या बैठकीत दिले। त्याशिवाय परवान्यांचे नूतनीकरण करणार नाही अशी कडक भूमिका त्यांनी घेतली आहे। बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती। बैठकीला उपसभापती सुनील कळके, संचालक सुरेश हासापुरे, मुश्ताक चौधरी, केदार विभूते, भुसार आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिखळी, केदार उंबरजे, नसीर अहमद खलीफा, तुकाराम काळे यांच्यासह 85 व्यापारी आणि सचिव अतुल सिंग राजपूत उपस्थित होते। पुणे नाशिक येथील बाजार समित्यामध्ये भुसार मालाच्या निर्यातीची सुविधा आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अशी सुविधा नाही, ती तातडीने सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। या संदर्भात पणन मंत्री आणि संबंधित विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सभापती माने यांनी स्पष्ट केले। गुलटेकडी पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांचे लिलाव सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 वेळेस होतात। याच धर्तीवर सोलापुरातही 2 वेळा लिलाव करण्याची मागणी भाजीपाला व्यापारी संघटनेने केली आहे। कांदा आडत व्यापाऱ्यांच्या मोठ्या रकमा खरेदीदारांच्याकडे अडकल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या रकमा देता येत नाहीत। याकडे लक्ष वेधत कांदा व्यापाऱ्यांनी सोलापूर बाजार समितीने मध्यस्थी करून खरेदीदाराकडून रकमा उपलब्ध करून घ्याव्यात अशी मागणी सभापती दिलीप माने यांच्याकडे केली। बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते। व्यापाऱ्यांना सोयी सुविधा पुरवल्या जातील, मात्र त्यांनी शेतकरी हितालाच प्राधान्य दिले पाहिजे। त्यांच्या मागण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री पणन मंत्र्याकडे पाठपुरावा केला जाईल। निवडणूक झाली, राजकारण संपलं, आता एक दिलानं काम करू, असे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने म्हणाले।